नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पेपर 2 मधील लेसन नंबर 4 फिटिंग किंवा जोडकाम या लेसनची माहिती घेणार आहोत. आता या फिटिंगची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया. कानशीने, त्याला आपण इंग्रजीमध्ये फाईल म्हणतो. कानशीने घासकाम करून दोन भागांची जुळवणी करण्याच्या क्रियेस फिटिंग असं म्हणतात. मशीनवर कितीही तंतोतंत मापात वस्तू जरी तयार केली तरी दोन भाग एकत्र जोडताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला क्रिया कराव्या लागतात. उदाहरणार्थ, पार्टवर असलेले धारदार कोपरे किंवा पार्ट्सचे बर किंवा धातूचा बारीक थर काढणे, विशिष्ट प्रकारचे आकार जे मशीनवर करण्यास त्रासदायक असतात, असे काम कानशीने घासून करतात. या घासकामाव्यतिरिक्त जोडकामात इतरही अनेक आपल्याला क्रिया कराव्या लागतात. उदाहरणार्थ, छिद्र पाडणे, त्याला आपण ड्रिलिंग म्हणतो. तोडकाम करणे म्हणजे त्याला चिपिंग म्हणतो. टॅपिंग व डाईंग म्हणजे आट्या पाडण्याची क्रिया, इत्यादी क्रिया आपल्याला या फिटिंग शॉपमध्ये किंवा फिटिंग क्रियेमध्ये कराव्या लागतात. तर या फिटिंग विभागामध्ये जोडकाम करण्याचे काम फिटर करतात. आता जोडकाम करताना कराव्या लागणाऱ्या वरील क्रिया बिनचूक कराव्या लागतात. त्यात थोडा जरी फरक पडला तरी जोडकाम हे बरोबर होत नाही आणि म्हणून कोणतीही क्रिया करताना लागणारी हत्यारे व साधने ही योग्य तीच असावीत. तर आपण या ठिकाणी फिटिंगची ओळख पाहिल्यानंतर बेंच वर्कचे महत्त्व पाहणार आहोत. आता आधुनिक यांत्रिक युगात या स्वयंचलित यंत्रावर कितीही तंतोतंत मापामध्ये वस्तू तयार केली जात असली तरी दोन भाग एकत्र जोडताना त्यावर हाताच्या साहाय्याने काही क्रिया करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, पार्ट्सवर असलेले धारदार कोपरे किंवा पार्ट्सची बर किंवा धातूचा बारीक थर काढणे, विशिष्ट प्रकारचे आकार जे मशीनवर करण्यास त्रासदायक असतात, असे काम कानशीने घासून करतात आणि यामुळे यंत्रभागाची जुळणी योग्य प्रकारे होते. आता फिटिंग काम जर व्यवस्थित झालं नाही तर यंत्र चांगल्या प्रकारे काम देणार नाहीत, तसेच त्यांचे आयुष्यमानही कमी होईल आणि म्हणून यंत्रभाग जुळणीच्या कामात या फिटिंग आणि या बेंच वर्कला फार महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर आपण या फिटिंग शॉपमध्ये काम करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची हत्यारे किंवा साधने किंवा हँड टूल्स वापरावी लागतात, त्याची आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. आता फिटिंग किंवा बेंचवर्कसाठी कुशल फिटरची गरज असते. तसेच त्याला फिटिंग व बेंचवर्कसाठी लागणाऱ्या हत्याऱ्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. जी हत्यारे हाताच्या ऐवजी किंवा हाताने वापरली जातात त्यांना हँड टूल्स असे म्हणतात. तर फिटिंग व बेंचवर्क विभागात खालील प्रकारचे टूल्स वापरतात. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते स्ट्रायकिंग टूल्स म्हणजे ठोककामाची हत्यारे. दुसरं होल्डिंग टूल्स म्हणजे धरून ठेवण्याची हत्यारे किंवा पिळण्याची हत्यारे. तिसरं जे आहे ते कटिंग टूल्स म्हणजे धातू कापण्याची हत्यारे. आणि चौथं जे आहे ते मार्किंग टूल्स म्हणजेच आखणी करण्याची हत्यारे. तर अशा प्रकारे या फिटिंग किंवा बेंचवर्क विभागामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स किंवा हत्यारे त्या ठिकाणी वापरावी लागतात. तर आपण प्रत्येकाची त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते ठोककामाची हत्यारे म्हणजे स्ट्रायकिंग टूल्स. आता या फिटिंग कामामध्ये पहिलं जे आपण टूल पाहणार आहे ते म्हणजे हॅमर, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, हातोडी. त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे. तर फिटिंग कामात ठोककाम करण्यासाठी या हॅमरचा किंवा हातोडीचा उपयोग होतो. आता उदाहरणार्थ, छन्नीने धातू तोडताना, रॉड, पत्रे, सळई वाकवताना किंवा सरळ करताना किंवा रिव्हेटिंग करताना या हातोडीचा किंवा हॅमरचा त्या ठिकाणी
उपयोग केला जातो. आता आकृतीमध्ये एक हॅमर दाखवलेला आहे. ठीक आहे. तर या हॅमरच्या आपण वेगवेगळ्या भागांची माहिती पाहणार आहोत. आता या हॅमरमध्ये किंवा हातोडीमध्ये पुढील महत्त्वाचे भाग असतात. कोणचे कोणचे पहा. हा जो आहे तो हँडल. त्यानंतर हातोडीचा हा जो भाग आहे हॅमरचा त्याला काय म्हणतात, चीक. या हातोडीचा वरचा जो अर्धगोलाकार भाग दिसतो आहे त्याला म्हणतात पेन. या पेनच्या खालच्या बाजूला जो असा कर्व असणारा भाग आहे त्याला काय म्हणतात, नेक. त्याचप्रमाणे या हॅमर जो आहे या हॅमरला जे एक छिद्र दिलेलं असतं त्याला म्हणतात आय. त्यानंतर वेज, वेज म्हणजे पाचर. त्यानंतर हॅमरचा हा जो भाग आहे त्याला नेक म्हणतात आणि हॅमरचा जो खालचा भाग आहे त्याला हॅमरचा फेस असं म्हणतात आणि एवढ्या ह्या उभ्या भागाला पोल असे म्हणतात. तर अशा प्रकारे या हॅमरच्या विविध भागांची थोडक्यात आपण नावं पाहिलेली आहेत. तर या हॅमरचा जो सर्वात वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, पेन म्हणतात. पेनच्या आकारावरून हॅमरचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याची आता आपण माहिती नंतर पुढे पाहणार आहोत. तर ह्या हॅमरचा जो हा आकार आहे, हा आकार ज्या प्रकारचा असेल त्यानुसार तो हॅमरचा प्रकार त्या ठिकाणी पडत असतात. पेनचा उपयोग हा विशिष्ट कामासाठी केला जातो. हॅमरच्या सर्वात खालच्या भागाला फेस असं म्हणतात. म्हणजे या सर्रास ठोकण्यासाठी याचा उपयोग करतात. हॅमरच्या मध्यभागी अंडाकृती एक छिद्र असतं त्याला आय होल असं म्हणतात. आता आपण पाहिलं आणि त्यात या हँडलची हा जो हँडल आहे त्या हँडलची त्या ठिकाणी मूठ बसवलेली असते. हँडल जे आहे हे भरीव बांबूचे किंवा विशिष्ट लाकडाचे बनवलेले असते. हे जे हॅमर आहे हे कार्बन स्टील पासून बनवतात. फिटिंग कामात निरनिराळ्या क्रियांसाठी 500 ग्रॅम ते 50 ग्रॅम ते 500 ग्रॅम वजनाचे हॅमर आपण त्या ठिकाणी वापरतात आणि रिपेरिंगच्या कामासाठी 600 ते 1000 ग्रॅम वजनाचे त्या ठिकाणी हॅमर वापरलेले आपण पाहतो. तर या पेनच्या आकारावरून हॅमरचे कोणते कोणते प्रकार पडतात. पेनचा आकार म्हणजे हा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आपण पाहणार आहे तो म्हणजे बॉल पेन हॅमर. त्याची आकृती या स्क्रीनमध्ये दिसते आहे. तर या हॅमरचा पेन गोल किंवा बॉल सारखा असतो. इथं हा जो आकार आहे हा गोल चेंडू सारखा दिसतोय किंवा बॉल सारखा दिसतोय म्हणून याला बॉल पेन हॅमर असं म्हणतात. या पेनचा उपयोग किंवा या बॉल पेन हॅमरचा उपयोग रिव्हेटिंग करण्यासाठी होतो व सर्वसाधारण ठोककाम करण्यासाठी या फेसचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. हा आकृतीमध्ये बॉल पेन हॅमर दाखवलेला आहे. पेनच्या आकारावरून पडणारा दुसरा जो प्रकार आहे त्याला क्रॉस पेन हॅमर असं म्हणतात. आकृतीमध्ये हा क्रॉस पेन हॅमर दाखवलेला आहे. हा जो बाकी हॅमरचे सगळे भाग एकसारखे आहेत फक्त पेनचा आकार वेगळा आहे आणि त्याच्याहून त्याचा प्रकार पडतो. तर या क्रॉस पेन हॅमरमध्ये हॅमरचा पेन हा दांड्याला आडवा आहे. हा दांडा आहे आणि या दांड्याला आडवा असा हा या क्रॉस पेनचा आकार आहे. बरोबर, म्हणून यास क्रॉस पेन हॅमर असं म्हणतात. याचा पेन हा चपटा परंतु निमुळता असतो आणि याचा उपयोग विशेषतः जॉबला वाकवण्यासाठी आणि सरळ करण्यासाठी या क्रॉस पेन हॅमरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर स्ट्रेट पेन हॅमर. तर या हॅमरचा जो पेन आहे, पेनचं म्हणजे कोणचा हा दिसतोय आकार, हा पेनचा आकार या दांड्याला समांतर असतो. काय दांड्याशी कसा असतो, समांतर असतो, म्हणून याला काय म्हणतात, स्ट्रेट पेन हॅमर. पेन हा चपटा परंतु निमुळता असतो. याचा पेनचा उपयोग खोलगट भागात ठोककाम करण्यासाठी अगर बार वाकवण्यासाठी करतात. त्यानंतर पुढचा जो हॅमरचा प्रकार आहे तो म्हणजे स्लेज हॅमर. हा स्लेज हॅमर त्याला आपण घन म्हणतो, घन. याचा वरचा व खालचा पृष्ठभाग सपाट असून
जास्त शक्तीने ठोककाम करण्यासाठी याचा उपयोग होतो. या हॅमरचे जे वजन आहे, हे 2 किलोग्रॅम ते 10 किलोग्रॅम पर्यंत असते आणि याचा जो आकार आहे, हा षटकोनी चितीसारखा असतो. तर याचा उपयोग शक्यतो लोहार कामामध्ये जास्त करून केला जातो. त्यानंतर या पेनवरून पडणारा पुढचा जो हॅमरचा प्रकार आहे, तो म्हणजे मॅलेट हॅमर. आता मॅलेट हॅमर पहा, हा हॅमर कठीण लाकडापासून बनवलेला आहे. हा जो भाग आहे, हा कठीण लाकडापासून बनवलेला असतो. चरे किंवा क्रॅक किंवा तडे पडू नये व पत व पत्र्यावरील कामासाठी त्या ठिकाणी त्याचा ठोककाम करताना उपयोग करतात. म्हणजेच ठोककाम करताना ज्या भागावरती अ, चरे उमटू नयेत किंवा त्याला क्रॅक जाऊ नये याच्यासाठी या लाकडाच्या हॅमरचा म्हणजे मॅलेट हॅमरचा उपयोग केला जातो. हॅमरचा जो दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे सॉफ्ट फेस हॅमर म्हणजे मऊ हॅमर. त्याची आकृती दाखवलेली आहे. तर हे हॅमर जे आहेत, हे मऊ धातूपासून बनवतात. उदाहरणार्थ तांबा असेल किंवा पितळ असेल किंवा प्लास्टिक असेल, याचे हे हॅमर त्या ठिकाणी बनवलेले असतात. तर तयार झालेल्या जॉबवरती ठोककाम करण्यासाठी या हॅमरचा उपयोग केला जातो. तर हा जो वरचा भाग आहे, आता हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे, हा प्लास्टिकचा बनवलेला आहे. त्याच्याऐवजी इथं तो पितळाचा पण असू शकतो किंवा तांब्याचाही असू शकतो. या हॅमरचं वैशिष्ट्य असं, की ठोककाम केल्यानंतर बराच काळ हा हे भाग झिजतात. तर हा भाग फिरवून काढता येतो आणि आपल्याला नवीन त्या ठिकाणी तो भाग बसवता येतो आणि त्यामुळे हॅमरचा हा जो राहिलेला भाग आहे, तो आपल्याला पुन्हा त्याचा वापर करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आपण फिटिंग शॉप मधलं महत्वाचं टूल पाहणार आहे, ते म्हणजे होल्डिंग टूल्स. म्हणजे धरून ठेवण्याची हातारी किंवा पिळण्याची हातारी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बेंच वाईसची माहिती घेणार आहे. हा बेंच वाईस पहा. इथं आकृती दाखवलेली आहे, इथं पण आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. तर एखादी वस्तू जर धरून ठेवायची असेल, तर या बेंच वाईसचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. याच्या नावावरूनच असं स्पष्ट होतंय, की जो व्हाईस बेंचवरती फिट होतो, त्याला बेंच व्हाईस असं म्हणतात. बेंच व्हाईसला पॅरलल जॉ व्हाईस असेही म्हणतात. व्हाईस हे साधन आहे, की ज्याच्या जॉमध्ये म्हणजे हे 2 जबडे आहेत. हा एक जबडा आणि हा दुसरा जबडा. ह्या 2 जबड्यामध्ये जॉब घट्ट पकडला जातो व नंतर त्याच्यावरती मग आपल्याला निरनिराळ्या क्रिया करता येतात. तर ह्या बेंच व्हाईसची आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याच्यामध्ये त्याची एक मुख्य बॉडी कास्ट आयर्न पासून बनवलेली असते. म्हणजे ही मुख्य बॉडी, ही जी मुख्य बॉडी बॉडी आहे, ही कास्ट आयर्न पासून बनवलेली असते आणि त्यामध्ये फिक्स जॉ असतो. म्हणजे हा जो जबडा आहे, हा फिक्स जबडा किंवा त्याला फिक्स जॉ म्हणतात. तर तो त्या बॉडीमध्ये फिट असतो. ठीक आहे. व दुसरा जो जबडा आहे, त्या जबड्याला मुव्हेबल जॉ असं म्हणतात आणि याच्या तळाला बेसप्लेट असून ती नटबोल्टने बेंचवरती फिट करतात. म्हणजे ह्या बॉडीवरती जे छिद्र दिलेले आहे, हे पहा इथं छिद्र, त्याच्यामुळं तो आपल्याला काय करता येतो, टेबलवरती नटबोल्टनं फिक्स करता येतो. ठीक आहे. तर बेसवर तो फिक्स जॉ असतो व त्याच्यामधील चौरस गाळ्यातून मुव्हेबल जॉ या बेसमध्ये पुढं मागं सरकत असतो. तर तो सरकवण्यासाठी इथं हँडल दिलेला आहे. हा मुव्हेबल जॉ. मुव्हेबल जॉ म्हणजे त्याची हालचाल होते. वस्तूच्या आकारानुसार आपल्याला इथला अंतर बदललं पाहिजे. त्यामुळे हा जो जॉ आहे आपल्याला या फिक्स जॉमध्ये पुढं मागं त्या ठिकाणी काय करता येतं, ह्या बॉडीमध्ये नेता येतो. तर बेसवर एक बॉक्स नट फिट केलेला असतो. म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये व त्यातून आट्या असणारा स्क्रू गेलेला असतो. म्हणजे हा स्क्रू, आट्या असणारा हा स्क्रू आहे पहा. आट्या असणाऱ्या स्क्रूला बाहेरील बाजूने हँडल असते. इथं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती हे हँडल.
जेव्हा आपण हँडल फिरवतो तेव्हा बॉक्स नटामध्ये हा स्क्रू सरकून स्क्रूची हालचाल मुव्हेबल जॉला दिली जाते आणि अशा प्रकारे या फिक्स जॉ पासून मुव्हेबल जॉ जवळ आणून किंवा दूर नेऊन दोन्ही जॉ मधील अंतर हे कमी जास्त करता येतं. दोन्ही जॉ मध्ये वस्तू घट्ट व सैल करता येतात. फिक्स व मुव्हेबल जॉ च्या ज्या प्लेट्स आहेत या स्क्रूच्या साह्यानं त्याच्यावरती घट्ट बसवलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि जॉब घट्ट पकडता यावा म्हणून या प्लेटवरती तुम्हाला खाचा पाडलेल्या दिसून येतात. पहा, ह्या ज्या खाचा आहेत शंकरपाळीच्या आकाराच्या, बरोबर, त्याच्यामुळं जॉब बसवल्यानंतर तो त्याच्यावरती त्याची घट्ट पकड बसते, ते घसरत नाहीत किंवा स्लिप होत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर त्या फिटिंग शॉप मधलं पुढचं महत्वाचं जे टूल आपण पाहणार आहे ते म्हणजे प्लायर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, पक्कड. ही पक्कड सर्वांनी बघितली असेल, बरोबर. तर लहान लहान वस्तूंना घट्ट पकडण्यासाठी, त्याचप्रमाणे वायर, तार वगैरे कापण्यासाठी या प्लायरचा उपयोग केला जातो. आता या प्लायर मध्ये पुढील भाग येतात. पहिलं म्हणजे जॉ. जॉ म्हणजे काय, जबडे. हे दोन जॉ आहेत, बरोबर, हा जबडा. दुसरा फ्रिक्शन जॉईंट, म्हणजे इथं हा फ्रिक्शन जॉईंट येतो. आणि तिसरं हे हँडल, बरोबर, दोन्ही बाजूला दोन हँडल आहेत. तर वस्तू धरून ठेवण्यासाठी प्लायरचे हे दोन जॉ असतात आणि ह्या जॉवर खाचा असतात. दिसतात का खाचा तुम्हाला ह्या जॉवर? ठीक आहे. आणि त्यामुळे त्या वस्तूला घट्ट पकड मिळते. प्रत्येक जॉला हँडल असते, म्हणजे मूठ असते. दोन्ही जॉ या फ्रिक्शन जॉईंटद्वारे एकत्र जोडलेले असतात. तर हे जे प्लायर्स आहेत किंवा पकड आहेत, या पकडीचे आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिली जी पकड आहे कॉम्बिनेशन प्लायर, ती तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे. तर या प्लायरच्या पुढील बाजूस वस्तू धरून ठेवण्यासाठी दोन जॉ असतात व मागील बाजूस वायर कट करण्यासाठी किंवा कापण्यासाठी कटिंग एज असते. म्हणजे हे पहा, हे कटर आहे, इथं कटिंग एज. याच्या साहाय्याने आपण वायर वगैरे इथं ठेवून कट करू शकतो. तर वायर कापण्यासाठी ही कटिंग एज दिलेले असतात आणि वस्तू धरण ठेवणे तसेच वायर सारख्या वस्तू कट करणे अशी दोन कामे ही एकच प्लायर करते, म्हणून हिला काय म्हणतात, कॉम्बिनेशन प्लायर. तर या प्लायरचा उपयोग शक्यतो वायरमन लोक किंवा मोटार मेकॅनिक विभागामध्ये या प्लायरचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. दुसरा प्लायरचा जो प्रकार आहे तो म्हणजे लॉंग नोज प्लायर. आता त्याच्या स्क्रीनवरती तुम्हाला आकृती दिसते. या प्लायरच्या जॉ या पुढील बाजूस निमुळत्या झालेल्या आपण पाहतो. निमुळत्याने त्या लांब असतात, मगरीच्या जबड्याप्रमाणे, म्हणून हिला लॉंग नोज प्लायर असं म्हणतात. लहान व नाजूक वस्तूला धरण्यासाठी तसेच वस्तूला अडचणीच्या जागी धरण्यासाठी या लॉंग नोज प्लायरचा उपयोग होतो. तिसरी जी प्लायर आहे ती म्हणजे सर्क्लिप प्लायर. तिची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. तर सर्क्लिप काढण्यासाठी अगर बसवण्यासाठी या प्लायरचा उपयोग होतो. याच्या ज्या जॉ आहेत म्हणजे जबडे हे निमुळते आणि गोलाकार असतात. त्यामुळे ह्या जॉ त्या सर्क्लिपच्या छिद्रात बसवून आपल्याला सर्क्लिप धरून ठेवता येते. त्यानंतर चौथी जी प्लायर आहे ती म्हणजे ग्रिप प्लायर. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. या प्लायरच्या जॉ मध्ये तरपेस किंवा लिव्हर सारखा उपयोग करून घट्ट पकड बसण्याची क्षमता वाढवलेली असते. लहान वस्तू घट्ट धरून ठेवण्यासाठी या ग्रिप प्लायरचा उपयोग होतो. यामध्ये जॉतील अंतर कमी जास्त करण्यासाठी एक ऍडजस्टिंग स्क्रू या ठिकाणी दिलेला असतो. याच्यामध्ये एक ऍडजस्टिंग स्क्रू दिलेला असतो. त्यामुळे जॉ मध्ये एकदा पकडलेला जॉब
हाताची पकड जरी नसली तरी तो त्या प्लायरमध्ये इथं घट्ट राहतो या जबड्यामध्ये, व त्यावर आपल्याला इतरही कामं त्या ठिकाणी करता येतात. त्यानंतर पुढची जी प्लायर आहे ती म्हणजे कटिंग प्लायर. तारेसारख्या वस्तू किंवा पत्रे कट करण्यासाठी या प्लायरचा उपयोग होतो. यामध्ये कटिंग एजेस म्हणजे धारेच्या कडा असलेल्या 2 जॉ असतात आणि त्यामुळे आपल्याला ती वस्तू काय करता येते, कट करता येते. त्यानंतर या लेसन मधला आपण पुढचा महत्वाचा भाग पाहणार आहे. आपण सर्व ऑटोमोबाईलचे विद्यार्थी आहोत आणि त्यामुळं आपल्याला इंजिन खोलण्यासाठी किंवा जोडण्यासाठी वेगवेगळ्या पाहण्यांचा किंवा स्पॅनरचा त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो आणि या स्पॅनरची माहिती आपण आता पाहणार आहे. तर कोणतेही 2 भाग तात्पुरते जोडण्यासाठी नटबोल्ट वापरतात. तर हा नटबोल्ट सैल करण्यासाठी किंवा घट्ट करण्यासाठी जे साधन वापरतात त्याला आपण स्पॅनर असं म्हणतो. तर हे जे स्पॅनर आहेत हे ओतीव लोखंड किंवा फोर्जिंग स्टील पासून बनवतात. या स्पॅनरचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला पहिला जो आपण प्रकार बघणार आहे तो म्हणजे ओपन स्पॅनर. ओपन स्पॅनर या ओपन स्पॅनरचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक सिंगल एंडेड ओपन स्पॅनर आणि डबल एंडेड ओपन स्पॅनर. आता सिंगल एंडेड म्हणजे काय, त्याला एकच तोंड असतं, म्हणजे हा सिंगल एंडेड ओपन स्पॅनर. ठीक आहे. आणि ह्याला 2 तोंड आहेत म्हणून त्याला डबल एंडेड ओपन स्पॅनर असं म्हणतात. आणि ह्या स्पॅनरलाच साईज स्पॅनर असं सुद्धा म्हणतात. आता या स्पॅनरच्या ज्या जॉ आहेत म्हणजे हे जबडे जे आहेत हे साधारण 15 डिग्रीच्या कोनामध्ये हे जबडे वळवलेले असतात. म्हणजे हा 15 डिग्रीनं वळवलेला आहे आणि ह्याचा पण जॉ कसा आहे 15 डिग्रीनं वळवलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा स्पॅनर उलट सुलट वापरता येतो व नटबोल्ट सहज आणि सुलभरित्या आपल्याला काढता येतात. या स्पॅनरच्या जॉची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा लहान असते. म्हणजेच ही वरची बाजू मोठी असेल तर ती खालची बाजू थोडीशी बारीक असते. तर ही जी लहान बाजू आहे, ही जी खालची लहान बाजू आहे, या लहान बाजूला लॉकिंग साइड असंही म्हणतात. नटबोल्ट काढताना अगर बसवताना जॉची लहान बाजू ही नेहमी स्पॅनरला 2 जोर देण्याच्या बाजूस असावी. तसे न केल्यास जॉची लहान बाजू तुटते व नटबोल्टचे षटकोनी पैलू स्लिप होतात. या स्पॅनरचा उपयोग साधारण काम करताना नटबोल्ट घट्ट किंवा ढिले करताना करतात. ज्या ठिकाणी नटबोल्ट फिरवण्यासाठी पुरेशी जागा आहे अशा ठिकाणी हा स्पॅनर वापरतात. तर या हे जे स्पॅनर आहेत हे मेट्रिकमध्ये 6 मिलीमीटर ते 32 मिलीमीटर पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. स्पॅनरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रिंग स्पॅनर. आता ह्या रिंग स्पॅनर मध्ये सुद्धा सिंगल एंडेड आणि डबल एंडेड असे 2 प्रकार पडतात. आता सिंगल एंडेड म्हणजे काय, मगाशी पाहिल्याप्रमाणे की त्याला एकच तोंड असणार आहे, बरोबर. तर त्याला एकाच बाजूला जर तोंड असेल तर त्याला म्हणायचं सिंगल एंडेड ओपन स्पॅनर. ठीक आहे. तर तो फक्त एकाच साईजच्या नट बोल्टला तो वापरता येतो. आणि डबल एंडेड जर म्हणजे त्याला 2 बाजूला तोंड असतात, तर त्याला डबल एंडेड रिंग स्पॅनर असं म्हणतात. आणि त्यामुळं हा तो 2 वेगवेगळ्या साईजच्या नटबोल्टासाठी आपल्याला हा स्पॅनर वापरता येतो. आता डबल एंडेड स्पॅनर हे 6, 10 किंवा 12च्या सेटमध्ये मिळतात आणि त्याची जी साईज असते ही साधारण 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अशा वेगवेगळ्या साईजची त्या ठिकाणी हे स्पॅनर त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आता हे जे रिंग स्पॅनर आहे या रिंग स्पॅनरच्या जॉ अंगठीप्रमाणे असतात म्हणून यास रिंग स्पॅनर असं म्हणतात. जॉच्या आतल्या बाजूनं इथं 12 खाचा असतात आतल्या बाजूला. नटबोल्ट टाईट अगर लूज करताना नटबोल्टच्या सर्व पैलूशी
या खाचांचा संबंध येत असल्याने सर्व बाजूने आपल्याला ताकद लावल्याने ते सहज काढता व बसवता येतात. थोडक्या जागेत याचा वापर करता येतो. ठीक आहे. त्यानंतर स्पॅनरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सॉकेट स्पॅनर. त्याचा एक सेट तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे. काम करण्यास जास्तीत जास्त सुलभता यावी व काम लवकर लवकर करता यावे यासाठी या सॉकेट रेंजचा उपयोग करतात. या रेंजचे किट असून त्यात विविध प्रकारचे हँडल आणि वेगवेगळ्या मापाचे सॉकेट असतात. इथं पहा तुम्हाला हँडल पण दिसतात वरच्या बाजूला आणि खाली वेगवेगळ्या साईजचे सॉकेट सुद्धा त्या तुम्हाला पाहावयास मिळतात. आता हे जे सॉकेट आहेत हे गोलाकार नळीप्रमाणे असून त्याच्या एका बाजूस आतील बाजूने रिंग स्पॅनर प्रमाणे खाचा असतात. ह्याच्या आतील बाजूने रिंग स्पॅनर प्रमाणे खाचा इथं दिसतात ना खाचा, अशाच प्रकारच्या खाचा या सॉकेटच्या आतल्या बाजूला असतात. तर दुसऱ्या बाजूस चौरस आकार असतो. चौरस आकाराचा गाळा असतो आणि या चौरस आकाराच्या गाळ्यात त्याच चौरस आकाराचा भाग असलेले हँडल म्हणजे असं हे हँडल ह्याच्या अपोजिट बाजूला म्हणजे खालच्या बाजूला चौरस आकार असतो आणि त्याच्यामध्ये हे हँडल आपल्याला बसवता येतं आणि नंतर मग आपल्याला हे सॉकेट काय करता येतं त्याच्यामुळे फिरवता येऊ शकतं. तर प्रत्येक साईजचा सॉकेट हा स्वतंत्र असतो. तर कमी जागेतील पृष्ठभागापासून खोलवर असलेले नटबोल्ट त्याच्यामुळे सहज काढता अगर बसवता येतात. कामाच्या सोयीनुसार हे वेगवेगळ्या प्रकारचे हँडल त्या ठिकाणी वापरतात. जसा स्लाइडिंग ऑफसेट हँडल, त्याचप्रमाणे एक्सटेन्शन बार, हा एक्सटेन्शन बार आहे पहा, हिंज्ड ऑफसेट हँडल किंवा हा रॅचेट हँडल तुम्हाला दिसतो आहे. हा रॅचेट हँडल इथं खालच्या बाजूला दिसतोय. स्पीड हँडल आहे, युनिव्हर्सल जॉईंट हँडल आहे. इथे हा पहा युनिव्हर्सल जॉईंट हँडल या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर स्पॅनरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्युब्युलर स्पॅनर. हा या स्क्रीनवरती तुम्हाला ट्युब्युलर स्पॅनर बघायला मिळतो. तर पार्टच्या पृष्ठभागापासून खोलवर असणारे आणि कमी ताकद लागणारे किंवा कमी टॉर्क लागणारे नटबोल्ट काढण्यासाठी अथवा फिट करण्यासाठी या ट्युब्युलर स्पॅनरचा उपयोग होतो. मीडियम कार्बन स्टील पाईपच्या दोन्ही तोंडाला षटकोनी आकार देऊन हा ट्युब्युलर स्पॅनर तयार करतात आणि स्पॅनर फिरवण्यासाठी ट्यूबच्या मध्यभागापासून थोडेसे बाजूची छिद्र दिलेले असतात आणि त्यात हा टॉमी बार घालून आपल्याला हा स्पॅनर काय करता येतो फिरवता येतो. ट्युब्युलर स्पॅनरसाठी फक्त 6 इंच लांबीचा टॉमी बार वापरतात. त्यामुळे कमीत कमी टॉर्क मिळून ट्युब्युलर स्पॅनरचे हे जे पैलू आहेत हे खराब किंवा क्रॅक होत नाहीत. तर कमी ताकदीचे नटबोल्ट सैल करण्यासाठी किंवा घट्ट करण्यासाठी या स्पॅनरचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा जो स्पॅनर आहे त्याला पाईप रेंज असं म्हणतात. आता या पाईप रेंजच्या भागांची आपण अगोदर नावं पाहूया. हा जो भाग आहे हा याला चल जबडा असं म्हणतात म्हणजे मुव्हेबल जॉ. आणि दुसरं जो आहे ही तर दातेरी पट्टी असते, ही दिसते ना दातेरी पट्टी वरच्या बाजूला. त्यानंतर हा जो भाग आहे त्याला फ्रेम म्हणतात आणि ह्याच्यावरती एक ऍडजस्टिंग नट आहे. क्लिअर. हा हँडल आहे. त्यानंतर हा स्थिर जबडा आणि हा फिरणारा जबडा किंवा चल जबडा म्हणतात. हा चल जबडा म्हणजे मुव्हेबल जॉ आणि हा स्थिर जबडा म्हणजे फिक्स जॉ. आणि या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी जॉब काय केला जातो पकडला जातो. याला पाईप रेंज म्हणण्याचं कारण असं की पाईपासारख्या वस्तू धरून ठेवण्यासाठी आणि फिरवण्यासाठी या पाईप रेंजचा उपयोग करतात. या रेंजमध्ये एक फिक्स जॉ आणि एक मुव्हेबल जॉ असतो आणि मुव्हेबल जॉ मागे पुढे सरकवण्यासाठी हा ऍडजस्टिंग नट इथे दिलेला आहे. वस्तू धरून ठेवताना चांगली पकड
मिळावी म्हणून या जॉच्या आतल्या बाजूनं त्या ठिकाणी खाचा दिलेल्या असतात. पाईप रेंज हे 8 इंचापासून 18 इंचापर्यंतच्या साईजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर स्पॅनरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे ॲडजस्टेबल स्पॅनर. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. योग्य साईजचा स्पॅनर नसताना याचा वापर करतात. यामध्ये एक फिक्स जॉ असतो आणि एक मुव्हेबल जॉ. म्हणजे हा फिक्स जॉ आहे आणि ही दुसरी मुव्हेबल जॉ. तर त्या वस्तूच्या आकारानुसार ह्या दोन्ही जबड्यातलं अंतर कमी जास्त करण्यासाठी इथं स्क्रू दिलेला आहे. या फिक्स जॉला एक हँडल असतं. या फिक्स जॉला एक हँडल आहे पाठीमागच्या बाजूला आणि फिक्स जॉच्या आतील बाजूने ही मुव्हेबल जॉ असते. ही मुव्हेबल जॉ आहे. जॉची दाते असलेली पट्टी गेलेली असते इथं आतमध्ये आणि या पट्टीच्या दात्याशी एक बाहेरील आटी असणारा स्क्रू असतो. हा स्क्रू दिसतोय तुम्हाला. स्क्रू मेश केलेला असतो आणि हा स्क्रू फिक्स जॉ मधील खाचेत बसवलेला असतो. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो आहे, बसवलेला असतो. आणि जेव्हा आपण हा स्क्रू फिरवतो तेव्हा या मुव्हेबल जॉची पट्टी वर खाली सरकते व मुव्हेबल जॉ हा वर किंवा खाली सरकून या दोन जॉ मधील आपल्याला अंतर काय करता येतं, कमी जास्त करता येतं. ठीक आहे. त्यानंतर या स्पॅनरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे टॉर्क रेंज. हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. टॉर्क रेंज तर कोणतेही नटबोल्ट टाईट करण्याचे प्रमाण हे त्या नटबोल्टच्या धातूवर, त्याचप्रमाणे नटबोल्टचा व्यास आणि त्यावरील आट्यांचा प्रकार यावरून ठरवलेले असते. आता हे प्रमाण निरनिराळ्या निर्मात्यांनी ठरवून दिलेले असते आणि अशा प्रकारे ठरवून दिलेल्या प्रमाणामध्ये नटबोल्ट टाईट करण्यासाठी या टॉर्क रेंजचा उपयोग केला जातो. आता टॉर्क रेंज हे केजी मीटर, टॉर्क हा केजी मीटर मध्ये मोजतात. टॉर्क रेंज म्हणजे या सॉकेटवर एक स्लाइडिंग ऑफसेट हँडल असतो. हँडल प्रमाणेच असणारी एक हँडल असते. फरक एवढाच असतो की ह्याच्या टोकाला एक मापन श्रेणी आणि त्याच्यावरती एक पॉइंटर दिलेला असतो आणि यावरील मापन श्रेणीवर या नटबोल्टला लावलेला टॉर्क त्या ठिकाणी दाखवला जातो. काही टॉर्क रेंजमध्ये पाहिजे त्या प्रमाणात टॉर्क मापन श्रेणीवर आपल्याला अगोदरच लावता येतो व नंतर नटबोल्ट लावलेल्या टॉर्कच्या प्रमाणात टाईट झाला की कटकट असा आवाज येतो व टॉर्क रेंज स्लिप होतो. म्हणजेच नंतर नटबोल्ट आवळला जात नाही, तर सॉकेट स्थिर राहून टॉर्क रेंज फिरतो. तर अशा प्रकारे ठरवून दिलेल्या प्रमाणात नटबोल्ट टाईट करण्यासाठी या टॉर्क रेंजचा वापर त्या ठिकाणी केला जातो. स्पॅनरचा अजून एक पुढचा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे ॲलन की. ह्या वेगवेगळ्या साईजचे ॲलन की तुम्हाला दिसत आहेत आणि हा ॲलन कीचा, तर ॲलन स्क्रू दिसतोय तुम्हाला, हा ॲलन स्क्रू आहे. तर ॲलन कीज ह्या ॲलन स्क्रू वरती वापरतात. बोल्ट हेड मधील या षटकोनी खाचेत ॲलन की बसवून तो स्क्रू टाईट आकार लूज करता येतो. ॲलन की म्हणजेच एक षटकोनी आकाराचा रॉड असतो व एका बाजूला तो 90 डिग्री मध्ये वाकवलेला असतो. आकृतीमध्ये वेगवेगळ्या स्क्रूच्या साईजचे हे ॲलन कीज आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढचा भाग पाहणार आहे तो म्हणजे आपण स्क्रूड्रायव्हर. आता हे जे स्क्रूड्रायव्हर आहे त्याच्यामध्ये पहिला जो स्क्रूड्रायव्हर कशासाठी असतात पहा, तर याचा उपयोग स्क्रू घट्ट अगरसेल करण्यासाठी या स्क्रूड्रायव्हरचा त्या ठिकाणी वापर केला जातो. यामध्ये एका पोलादी रॉडच्या एका टोकाला लाकडी किंवा प्लास्टिकचं हँडल असतं. हे प्लास्टिकचं किंवा लाकडाचं असू शकतो. तर दुसरे टोक हे चपटे आणि निमुळते असते, आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि त्यात ब्लेड
त्याला ब्लेड किंवा पाते असे म्हणतात. ब्लेड त्या स्क्रूच्या खाचेत बसवून, म्हणजे हा निमुळता भाग त्या स्क्रूच्या खाचेत बसवून स्क्रू आपल्याला घट्ट किंवा सैल करता येतो. आता या स्क्रूड्रायव्हरच्या वापरावरून व त्याच्या आकारावरून वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. तर या आकृतीमध्ये स्क्रूड्रायव्हर जो दाखवला आहे त्याचे एक टोक चपटे आणि निमुळते आहे. याचा उपयोग हलक्या कामासाठी, लहान स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी होतो. दुसरा जो आहे त्याला म्हणतात हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर. हा स्क्रूड्रायव्हर इतर स्क्रूड्रायव्हर पेक्षा थोडा मोठ्या साईजचा असतो. याच्या टोकाचा वरचा भाग हा चौकोनी आकाराचा असतो. याचा उपयोग या मोठ्या स्क्रूसाठी केला जातो. स्क्रूड्रायव्हरचा तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. इथं तुम्हाला तो स्क्रूड्रायव्हर दिसतोय, त्याचं तोंड बघा वेगवेगळ्या आकाराचं दिसतं आहे. तर या स्क्रूड्रायव्हरच्या टोकाला 4 खाचा असतात अशा, आणि याचा उपयोग फिलिप हेड असलेले स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी होतो. त्यानंतर दुसरा जो स्क्रूड्रायव्हरचा पुढचा प्रकार आहे म्हणजे ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. आता या स्क्रूड्रायव्हरची दोन्ही टोके एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे 90 डिग्रीच्या कोनात वाकवून चपटे केलेले असतात. ज्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारे स्क्रूड्रायव्हर जागेअभावी वापरू शकत नाही तेथे हे ऑफसेट स्क्रूड्रायव्हर वापरतात. त्यानंतर रॅचेट स्क्रूड्रायव्हर. जेव्हा आपण हँडल दाबतो तेव्हा त्याचे पाते वेगाने फिरते. म्हणजे हा हँडल दाबल्यानंतर त्याचं हे जे पुढचं जे पात आहे हे काय होतं, वेगाने फिरते. तसेच यात एक बटन असते आणि ते खाली सरकवले असता पाते डावीकडे फिरू शकते आणि याचा उपयोग जलद काम करण्यासाठी होतो. त्यानंतर याच लेसन मधला पुढचा आपण महत्वाचा भाग पाहणार आहे तो म्हणजे फाईल्स. त्याला मराठीमध्ये आपण कानच म्हणतो. तर फाईल हे फिटिंग शॉप मधील महत्वाचे टूल आहे. जोड कामामध्ये त्या फिटरचा या फाईलशी किंवा कानशीशी वारंवार संबंध येतो, किंबहुना फाईल हे फिटरचे महत्वाचे टूल आहे. आता या फाईल्सचा उपयोग जॉबवरील नको असलेला धातूचा बारीक थर घासून काढण्यासाठी करतात. बहुधा मशीनिंग केलेल्या भागांची भर काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे आकार जे मशीनवर करण्यास त्रासदायक असतात ते करण्यासाठी या फाईल्सचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. फाईल बहुतेक करून हाय कार्बन स्टील किंवा टंगस्टन स्टील पासून बनवतात आणि त्यांना हार्डनिंग किंवा पाणी दिलेलं असतं. तर या फाईलची वेगवेगळ्या भागांची आपण अगोदर माहिती पाहूया. सगळ्यात फाईलचा महत्वाचा भाग म्हणजे हा हँडल, म्हणजे मूठ आपण त्याला म्हणतो. त्यानंतर या मुठीमध्ये हा जो फाईलचा भाग बसतो त्याला टँग असं म्हणतात. येते लक्षात? त्यानंतर ज्या ठिकाणी आट्या नसतात फाईल्सला त्या भागाला काय म्हणतात, हिल. त्यानंतर फाईल्सचा हा जो भाग आहे त्याला म्हणतात फेस. काय म्हणतात? फेस. त्यानंतर फाईलचा हा जो भाग आहे त्याला पॉइंट किंवा टीप असं म्हणतात. त्याचप्रमाणे फाईलची ही जी बाजू आहे त्याला फाईलची कडा किंवा त्याला काय म्हणतात, एज. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या फाईल्सचे वेगवेगळे भाग पाहिले. आता या फाईल्सचे वर्गीकरण लांबीवरून पण करतात. त्याचप्रमाणे त्या फाईलवरती कोणत्या प्रकारचे कट आहेत किंवा दाते आहेत त्याच्यावरून पण करतात. आता या फाईलचं वर्गीकरण लांबीवरून करायचं म्हटलं तर काय फाईलची लांबी ही 75 मिलीमीटर पासून 500 मिलीमीटर पर्यंत असते आणि ह्या लांबीनुसार
75, 100, 125, 250 किंवा 500 मिलीमीटर लांबीची फाईल अशा आपण सांगितल्यास आपल्याला ठराविक लांबीची फाईल मिळते. त्याचप्रमाणे त्या फाईलचं वर्गीकरण आपल्याला त्या कटवरून सुद्धा करतात. कटवरून म्हणजे फाईल्सला कोणत्या प्रकारच्या ह्या ज्या आट्या आहेत, हे जे कट आहेत, ह्या रेषा आहेत, तर ते कोणते कट आहेत त्या कटावरून सुद्धा आपल्याला फाईलचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे जर सिंगल कट फाईल असेल, डबल कट फाईल असेल, रास्प कट फाईल असेल किंवा कर्व टूथ फाईल असेल. आता पहा, सिंगल कट म्हणजे जर त्या फाईलवरती असे एकच दाते असतील तर याला सिंगल कट फाईल म्हणतात. जर या फाईलवरती दोन प्रकारचे रेषा असतील तर याला डबल कट फाईल म्हणतात. याला कर्व अशा प्रकारचे जर त्याच्यावरती आट्या असतील तर त्याला कर्व टूथ फाईल म्हणतात. आणि अशा प्रकारे जर वक्र दाते असतील तर त्याला रास्प कट फाईल म्हणतात. पहा, अशा प्रकारच्या फाईल आपण टायर पंक्चर काढताना याचा उपयोग करतात, ट्यूब घासण्यासाठी. ठीक आहे. तर या सिंगल कट फाईलमध्ये म्हणजे याच्यामध्ये फाईलवर एकाच दिशेत दाते पाडलेले असतात, म्हणून या सिंगल कट फाईल म्हणतात. दाते हे फाईलची साधारण 7 डिग्री अँगल मध्ये ते पाडलेले असतात. आणि अशी फाईल ही नरम धातू, उदाहरणार्थ पितळ, तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या वस्तू घासायच्या असतील तर या कट असणारी फाईल वापरतात. आता डबल कट फाईल म्हणजे काय? तर या फाईलवरती 2 दिशांमध्ये दाते पाडलेले असतात. एका दिशेकडील कोन हा आसाशी जवळजवळ 51 डिग्री, तर दुसऱ्या दिशेकडील कोन हा 70 डिग्री असतो. तर कठीण धातूवर किंवा कठीण धातू घासण्यासाठी अशा प्रकारची डबल कट फाईल वापरतात. त्यानंतर रास्प कट. रास्प कट म्हणजे ही पहा. तर या फाईलवर सूची किंवा पिरॅमिड सारखे अधिक अंतरात ठसठशीत दाते असतात. आणि या फाईलचा उपयोग लाकूड, चमडे, रबर किंवा फायबर इत्यादी नरम पदार्थावर घासकाम करण्यासाठी करतात. या प्रकारची फाईल ही विशेषतः अर्धगोलाकृती आकारामध्ये असते, त्यास रास्प फाईल असं म्हणतात. त्यानंतर कर्व टूथ म्हणजे वक्र दाते असणारी फाईल. तर या फाईलचे दाते अर्धवर्तुळाकार असतात, पहा असे, हाफ राऊंड. आणि या फाईलचा उपयोग सुद्धा मृदू धातूवर किंवा मऊ धातूवर घासकाम करण्यासाठी करतात. त्यानंतर फाईलचं वर्गीकरण या दातांच्या संख्येवरून सुद्धा करतात. तर फाईलच्या पृष्ठभागावरील प्रति सेंटीमीटर लांबीतील दातांच्या संख्येनुसार फाईलचे पुढील प्रकार पडतात. तर समजा 150 मिलीमीटर लांबीच्या फाईलमध्ये दात्यांची संख्या म्हणजे समजा रफ फाईल असेल तर 1 सेंटीमीटरमध्ये 8 दाते असतात. बस्टार्ड फाईल 1 सेंटीमीटरमध्ये 13 दाते असतात. सेकंड कट फाईल असेल तर त्यामध्ये 1 सेंटीमीटरमध्ये 17 दात असतात. स्मूथ फाईल असेल तर 1 सेंटीमीटरमध्ये 24 दात असतात. आणि डेड स्मूथ फाईल असेल तर 1 सेंटीमीटरमध्ये जवळजवळ 33 दाते असतात. त्यानंतर या फाईल्सच्या आकारावरून फाईलचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर फाईलच्या या छेदाच्या आकारावरून तिचे पुढील प्रकार पडतात. पहिली जी फाईल आहे ती फ्लॅट फाईल, म्हणजे त्याला आपण सपाट फाईल म्हणतो. आकृतीमध्ये दिसते पहा, ही फ्लॅट फाईल किंवा सपाट फाईल. तर ही आयताकृती छेदाची असते. म्हणजे ही जर तुम्ही कट केलं, ही फाईल अशी मध्ये कापली, ही ही फाईल जर अशी मध्ये कट केली तर तुम्हाला ही अशी आयताकृती छेदाची ती फाईल दिसेल. ठीक आहे. तर या फाईलची जाडी व रुंदी टोकाकडं कमी 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 होत जाते आणि सर्वसाधारण कामासाठी हिचा जास्त प्रमाणामध्ये वापर करतात. हिच्या पृष्ठभागावर म्हणजे ह्या पृष्ठभागावर डबल कट व कडेवर सिंगल कट असतात. सपाट पृष्ठभागावर घासकाम करण्यासाठी हिचा उपयोग होतो. दुसरे जे आहे हँड 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 फाईल म्हणजे हातकानस आपण म्हणतो. तिची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते.
ही सुद्धा आयताकृती छेदाची असते. या फाईलची रुंदी सारखी असते, एकसारखी असते पहा, व जाडी टोकाकडे थोडीशी कमी झालेली आपल्याला आढळून येते. हिच्या एका कडेवर दाते नसतात. हिच्या कडेवर दाते नसतात. म्हणजे ह्या बाजूला ही कडा जी दिसते ह्याच्यावरती तुम्हाला दात बघायला मिळत नाहीत. व एका कडेवरती दाते असतात. दाते नसलेल्या कडे सेफ एज म्हणजे सुरक्षित कडा म्हणतात. आणि हिच्या फेसवरती डबल कट असतात. म्हणजे डबल दाते, इथं डबल कट असतात. म्हणजे फिनिशिंग झालेल्या कडेशी काटकोनात असलेल्या कडेवर घासकाम करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे या फाईलची एक कडावरती दाते नसतात आणि दुसरी जी कडा आहे म्हणजे बाजूचा भाग त्याच्यावरती त्या ठिकाणी खाचा असतात. तर एका कडेवर दाते नसल्यामुळे फिनिशिंग झालेल्या कडेला इजा पोचत नाहीत. फाईलचा आकाराहून तिसरा जो प्रकार आहे म्हणजे स्क्वेअर फाईल. स्क्वेअर फाईल म्हणजे चौकोनी फाईल. इथे म्हणजे ही फाईल जर कट केली तर तुम्हाला आकार कसा दिसेल? चौकोनासारखा. तर या फाईलचा छेद हा चौरसासारखा असतो. टोकाकडे ती निमुळती असते आणि सर्व बाजूवरती हिच्या डबल कट दाते असतात. चौरसाकृती कोपऱ्याचे घासकाम करण्यासाठी, चौरस किंवा आयताकृती छिद्रे मोठे करण्यासाठी ही चौरस फाईल त्या ठिकाणी वापरली जाते. त्यानंतर पिलर फाईल. ही पिलर फाईल तुम्हाला इथं दिसते. ही फ्लॅट फाईल सारखीच असते, फक्त फरक एवढाच असतो की ही अरुंद कामामध्ये, उदाहरणार्थ चावी गाळे किंवा स्लॉट्स किंवा खाचा जर घासायचे असतील तर आपल्याला या पिलर फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढची जी आहे राऊंड फाईल म्हणजे गोल कानस. ही गोल छेदाची असते. म्हणजे कट केली तर तुम्हाला वर्तुळ दिसतं, बरोबर? हिच्यावरती सिंगल कट किंवा डबल कट दाते असतात. टोकाकडे ही सुद्धा निमुळती होत गेलेली असते. आंतरगोल किंवा पृष्ठभाग घासकाम करण्यासाठी किंवा गोल छिद्रे मोठी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढची जी फाईल आहे ती म्हणजे त्रिकोणी फाईल किंवा त्याला इंग्रजीमध्ये ट्रँग्युलर फाईल असं म्हणतात. पहा, ही कट केली तर त्याचा आकार कसा दिसतोय? त्रिकोणी. ठीक आहे. तर ही त्रिकोणी छेदाची असते. हिच्या तिन्ही बाजूवरती डबल कट दाते असतात. टोकाकडे ही निमुळती असते आणि आयताकृती मापाचे किंवा 90 डिग्रीपेक्षा कमी कोनाचे कोपरे घासकाम करण्यासाठी ही फाईल वापरतात. त्यानंतर पुढचा फाईलचा आकारावरून पडणारा प्रकार म्हणजे हाफ राऊंड फाईल म्हणजे अर्धगोल फाईल. ही अर्धगोलाकृती छेदाची असते. दिसतंय तुम्हाला? हे कट केलं तर कसं दिसतं? अर्धवर्तुळाकृती. व टोकाकडे ही सुद्धा निमुळती असते. हिच्या सपाट पृष्ठभागावर डबल कट दाते असतात आणि वक्र पृष्ठभागावर सिंगल कट दाते असतात. या फाईलचा उपयोग निरनिराळ्या व्यासाचे आंतरगोल छिद्राचा व्यास मोठा करण्यासाठी या फाईलचा उपयोग होतो. त्यानंतर नाईफ एज फाईल म्हणजे ही चाकूच्या पात्याप्रमाणे असते. हिच्या रुंद भागावर डबल कट दाते असतात व कडेवर सिंगल कट दाते असतात. अरुंद व जास्त खोलीचे गाळे करण्यासाठी ही फाईल वापरतात. तर अशा प्रकारे या फाईल्सच्या आकारावरून आपण पडणारे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्यानंतर याच लेसन मधला आपण पुढचा भाग पाहणार आहे तो म्हणजे चिझल्स. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? छन्नी. तर फिटिंग शॉपमध्ये जॉबवरील उंचवटे काढून जॉबचा पृष्ठभाग सर्वसाधारण तयार करण्यासाठी तसेच चावी गाळे किंवा ऑइल गाळे वगैरे खोदण्यासाठी या चिझलचा उपयोग होतो. चिझल्स ह्या अष्टपैलू बार पासून तयार करतात व त्या कार्बन स्टील पासून बनवतात. तर चिझलच्या धारेच्या टोकास हार्डनिंग म्हणजे हे जे टोक आहे चिझलचं, हे टोक याच्यावरती हार्डनिंग केलेले असते. तसेच या चिझलचा जो धार कोन आहे हा साधारण या चिझलचा हा जो धार कोन आहे हा साधारण 60 डिग्री एवढा असतो. आता ह्या चिझलचे वेगवेगळे प्रकार पडतात.
म्हणजे छन्नीचे वेगवेगळे प्रकार पडतात. पहिले जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, फ्लॅट चिजल किंवा म्हणजे सपाट चिजल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली जी चिजल आहे फ्लॅट चिजल, याचा उपयोग, ही फ्लॅट चिजल तुम्हाला वर दिसते, हे फ्लॅट चिजलचा टोकाचा आकार तुम्हाला असा दिसतोय. ठीक आहे. तर कमी जास्त जाडीचे पत्रे, रॉड, बार तोडण्यासाठी या छन्नीचा किंवा या चिजलचा उपयोग होतो. तसेच पृष्ठभागावरील उंचवटे काढून सपाट पृष्ठभाग करण्यासाठी हिचा उपयोग करतात. हिचा टोकाकडील भाग हा सपाट असतो, म्हणून याला फ्लॅट फाईल असं म्हणतात. त्यानंतर दुसरी जी फाईल आहे ती म्हणजे क्रॉसकट चिजल, म्हणजे त्याला आपण आडवी छन्नी असं म्हणतो. हिचा उपयोग विशेषतः चौरस चावी गाळे खोदण्यासाठी करतात. हिचा धारेकडील भाग अरुंद असतो आणि त्यावरील भाग हा निमुळता असतो. ठीक आहे. तिसरा जो भाग आहे, छन्नीचा प्रकार आहे, तो म्हणजे राऊंड नोज चिजल. राऊंड नोज चिजल म्हणजे हे पहा, तर पन्हाळीप्रमाणे खाचे किंवा गाळे खोदण्यासाठी या चिजलचा उपयोग होतो. हिचा खालचा भाग हा निमुळता असून टोकाकडील भाग हा अर्धगोलाकृती असतो. त्याचप्रमाणे धार ही अर्धगोलाकृती असते. विशेषतः तेल गाळे खोदण्यासाठी अशा प्रकारची चिजल त्या ठिकाणी वापरतात. आता डायमंड पॉइंट चिजल म्हणजे हिराकृती चिजल. हे पहा, हिचा टोकाचा आकार हिऱ्यासारखा दिसतो, म्हणून हिला डायमंड पॉइंट चिजल असं म्हणतात. कोपऱ्यातील खोदकाम करण्यासाठी तसेच कोनाकृती गाळे किंवा खाचा पाडण्यासाठी या डायमंड पॉइंट चिजलचा त्या ठिकाणी उपयोग होतो. त्यानंतर काव माउथ चिजल. काव माउथ चिजल हे पहा, ही काव माउथ चिजल आहे. या चिजलचा आकार गोमुखासारखा असतो, म्हणून हिला काव माउथ चिजल म्हणतात. कास्ट आयर्न वरचे उंचवटे काढण्यासाठी या चिजलचा उपयोग होतो. तसेच छिद्र मोठं करण्यासाठी सुद्धा हिचा उपयोग होतो. चिजलचा उपयोग विशेषतः सीट मेटल शॉपमध्ये नको असलेले किंवा बरोबर न बसलेले रिव्हेट तोडण्यासाठी सुद्धा या काव माउथ चिजलचा त्या ठिकाणी उपयोग होतो. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा जो चिजलचा प्रकार आहे तो म्हणजे हॉट चिजल. तर ज्या चिजलचा उपयोग गरम वस्तू कट करण्यासाठी होतो त्या चिजलला काय म्हणतात, हॉट चिजल. ही चिजल फ्लॅट चिजल सारखीच असते, फक्त फरक एवढाच असतो की ही चिजल मध्यम कार्बन स्टील पासून बनवतात व हिच्या टोकाला पाने किंवा हार्डनिंग केलेले नसते. धारेचा जो कोन आहे, कटिंग एज, ही 30 डिग्री असतो. हा धारेचा जो कोन आहे तो 30 डिग्री असतो. या चिजलचा उपयोग लोहार कामामध्ये सुद्धा करतात. तर फिटिंग शॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिजल या थंड जॉबवरती वापरतात, म्हणून त्यांना कोल्ड चिजल असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे आपण या चिजलच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती पाहिली. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.